लाडकी बहीण योजना सर्व बहिणींसाठी खुशखबर. ज्या माता बहिणींना आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते त्या सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्याचे पैसे सोडण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 25 सप्टेंबर पासूनच सुरुवात झालेली आहे. तर बघा, 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, आतापर्यंत भरपूर माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत. तसेच तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळालेले आहेत आणि अशा सुद्धा माता बहिणी होत्या की ज्यांना अगोदर 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता. तर अशा माता बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्टली तिन्ही महिन्याचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण सविस्तर अपडेट पाहूया. तर आज किती वाजता पैसे जमा होतील सर्व माहिती सांगणार आहे. सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, तर बघा, दिनांक 25 सप्टेंबरला बघा किती माता बहिणींना पैसे मिळाले. तर बघा, जवळपास 34,34,038 माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत 25 तारखेला. त्यानंतर 26 सप्टेंबरला बघा 38,98,705 माता भगिनींना पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 29 सप्टेंबर म्हणजे काल पैसे किती माता बहिणींना मिळाले त्याविषयी अपडेट आलेले आहे. तर बघा 34,74,116 माता बहिणींना काल पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे, तर आता बघा, ज्या जवळपास आता एक कोटी, तर बघा 1,08,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा झालेले आहेत. जवळपास बघा 1,90,00,000 90,00,000च्या आसपास माता बहिणींना यावेळेस तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहेत. जवळपास सरासरी तुम्ही 2 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे. तर बघा, आता जवळपास किती माता बहिणींना पैसे मिळाले नाहीत. तर बघा, जवळपास 80 ते 90,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. तर ते पैसे कधीपर्यंत जमा होतील. तर बघा, सर्वात पहिली महत्वाची अपडेट, तुम्हाला सर्वांना आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात A to Z अपडेट्स पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि बघा, ही जी अपडेट आहे तर ही सर्व अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की तुम्हाला पैसे कधीपर्यंत भेटतील. आणि आजची लेटेस्ट अपडेट काय आहे, 30 सप्टेंबरची आपण अपडेट या ठिकाणी पाहत आहोत. आज किती वाजेस्तवर पैसे जमा होतील याच्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा, तुमचे जे काही कॉमन प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची आज आपण उत्तरे देणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिला जो प्रश्न होता, ज्या बहिणींना तर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, तर बघा, ज्या माता बहिणींना आतापर्यंत पैसे आले नव्हते त्यांना आज पैसे येणार आहेत. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत. म्हणजे ज्या माता बहिणींचा फॉर्म अप्रूव्ड आहे म्हणजे अर्ज मंजूर आहे आणि त्यांचं डीबीटी सुद्धा लिंक आहे, आधार कार्ड बँकेसोबत व्यवस्थित सर्व गोष्टी क्लिअर आहेत, तर अशा माता बहिणींना सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत सर्व पैसे जमा होणार होते. तर बघा, आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. आज तारीख आहे 30 सप्टेंबर. तर बघा, ज्या माता बहिणींना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता अशा सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये आज 100% पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, तुमचे काही कॉमन प्रश्न होते ते प्रश्न आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुमचे जे काही डाऊट्स होते ते आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, तुमच्या सर्वात पहिला जे काही महत्वाचे प्रश्न होते आणि कॉमन प्रश्न होते, भरपूर जणांनी विचारलेले होते ते प्रश्न, आता त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला मी उत्तर देणार आहे. तर बघा, भरपूर जणांनी असं विचारलेलं आहे की दादा, आम्हाला 1 रुपया सुद्धा आतापर्यंत मिळालेला नाहीये, आमचा अर्ज सुद्धा मंजूर आहे, डीबीटी सुद्धा ओके आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहेत, तरी सुद्धा आम्हाला पैसे का पडत नाहीयेत. तर बघा, याचं कारण असं आहे की हा जो तिसऱ्या टप्प्याचे पैसे वितरित होत आहेत हे 25 तारखेपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. परंतु हे जे पैसे आहेत हे एक साथ 2 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये तर जाऊ शकत नाहीत ना. हे पैसे सर्वांच्या टप्प्याटप्प्यामध्ये जात आहेत. कधी 34,00,000, कधी 38,00,000, म्हणजे या प्रकारे पैसे वितरित होत आहेत. तर आज सुद्धा भरपूर 40-50 लाख माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्याचे चान्सेस आहेत, किंवा जेवढे पण उरलेले आहेत, ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत अशा सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला जर 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ठीक आहे, त्यानंतर बघा, तुमचा दुसरा जो प्रश्न होता, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे की बाबा 29 सप्टेंबरला 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान आम्हाला पैसे मिळाले नाहीत. तर बघा, तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये. 25 ते 29 तारखेपर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील, तुमच्या गावातील इतर लोकांना आलेले असतील आणि तुम्हाला पैसे आलेले नसतील, तरी सुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. आज 30 तारीख आहे. तर बघा, आज तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला जर अगोदरचे 3,000 रुपये मिळाले नसतील तर आज तुम्हाला डायरेक्टली 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ठीक आहे,
त्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे, फॉर्म, तर बघा ठीक आहे, फॉर्म मंजूर आहे, डीबीटी लिंक आहे, तरी पण 1 रुपया नाही मिळाला. तर बघा आता याचं रिझन काय असेल, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला होता, आता तुमचा फॉर्म तर मंजूर आहे, डीबीटी ओके आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला होता, ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही लेट फॉर्म भरलेला असेल, किंवा ज्यावेळेस ते पैसे आले, म्हणजे बघा 14 तारखेला एक पैसे आलते, 14 ऑगस्टला, आणि परत 29 ऑगस्टला पैसे आलते, ठीक आहे, तर त्या कालावधीमध्ये तुमचं त्यावेळेस आधार कार्ड डीबीटी वगैरे लिंक नसेल, त्यामुळे कदाचित त्यावेळेस तुम्हाला पैसे आलेले नसतील, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये, यावेळेस तुम्हाला सर्व पैसे भेटून जातील, ठीक आहे, आजच तुम्हाला पैसे मिळतील, कारण की आज 30 सप्टेंबर आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, हा सुद्धा खूप कॉमन प्रश्न होता, त्यामुळे मी या ठिकाणी कव्हर करतोय. तर बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा 1500 आले नाही, 3000 भेटले होते. तर असं सुद्धा भरपूर जणांचं झालेलं आहे की त्यांना मागच्या वेळेस मागच्या पहिला आणि दुसरा जो टप्पा होता त्या टप्प्यामध्ये त्यांना 3000 रुपये भेटले होते, परंतु या वेळेचे जे 1500 रुपये आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत. तर बघा तुमचं सर्व गोष्टी क्लिअर आहेत, तुमचं फॉर्म व्यवस्थित आहे, त्यानंतर तुमचं डीबीटी वगैरे सर्व गोष्टी ओके आहेत, त्यामुळे तुम्हाला 100% पैसे येणार आहे. आज 30 सप्टेंबर आहे, आज तुमच्या खात्यामध्ये पैसे तुम्हाला भेटून जातील, ठीक आहे. ठीक आहे, तुमचा डाऊट क्लिअर झालेला, तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर आहेत, तुम्हाला पाठीमागच्या वेळेस जर पैसे जमा झालेत तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पैसे जमा होण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर फक्त तुम्हाला एकदा चेक करायचं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे, म्हणजे बँक सेव्हिंग स्टेटस आहे, तो ऍक्टिव्ह आहे का, तुम्ही ते घर बसल्या मोबाईलवरून चेक करू शकता. ते कसं चेक करायचं त्या संदर्भात आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ चेक करा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे, 4500 नाही आले, सर्व लिंक आहे. तर बघा असं सुद्धा भरपूर जणांचं मत आहे की आम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, सर्व गोष्टी आमच्या क्लिअर आहेत. तर बघा आज तुम्हाला पैसे मिळतील, कारण की हे जे पैसे वितरित होत आहेत हे सर्व टप्प्याटप्प्याने पैसे वितरित होत आहेत. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत सर्व माता बहिणींच्या, म्हणजे बघा आज रात्रीपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. आणि जरी नाही आले किंवा आज रात्रीपर्यंत जमा नाही झाले तर उद्याची तारीख सुद्धा आहे, त्यांनी सांगितलेलं आहे 1 ऑक्टोबरला सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कारण की थोडं काही जणांना उद्या सुद्धा पैसे मिळू शकतात, हे सुद्धा चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युज व्हायची गरज नाही किंवा पॅनिक व्हायची गरज नाहीये की आमच्या गावातील इतर लोकांना पैसे आले परंतु आम्हाला पैसे आलेले नाहीत. तर सर्वांना पैसे येणार आहेत, मी ही सर्व तुमचा फॉर्म व्यवस्थित असेल, जवळपास त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा 2 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, ठीक आहे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि जवळपास 2.5 कोटी म्हणजे 2.5 कोटी अर्ज आलेले होते, त्यातले 50 लाख अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट वगैरे झालेले आहेत किंवा त्यांचे फॉर्म पेंडिंगला असतील किंवा इतर काही रिझन असतील, त्यामुळे त्यांना पैसे येणार नाहीत. जर तुमचा फॉर्म 2 कोटी लोकांमध्ये आहे, तुमच्या सर्व गोष्टी ओके आहेत, तर तुम्हाला पैसे 100% मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे कन्फ्युजन होऊन देऊ नका, ठीक आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न होता, हा सुद्धा अतिशय कॉमन प्रश्न होता, सर्वांनीच भरपूर जणांनी हा प्रश्न विचारलेला की 3 महिने झाले पैसे आले नाही. म्हणजे यांचं मत असं होतं की बाबा जरी तुम्ही हो का जुलैमध्ये अर्ज भरलेला असेल किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरलेला असेल किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा अर्ज भरलेला असू द्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. तुमच्या फक्त सर्व गोष्टी क्लिअर पाहिजे, डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी जर व्यवस्थित असतील, तुमचा फॉर्म मंजूर असेल, डीबीटी लिंक असेल, एनेबल असेल व्यवस्थितपणे, तर काहीही तुम्हाला अडचण येणार नाही, तुम्हाला आज पैसे भेटून जातील. तर बघा काही आपल्या सबस्क्रायबर्सला पैसे मिळालेले आहेत, तर त्यांच्या आपण या ठिकाणी तुम्हाला थोडेफार स्क्रीनशॉट या ठिकाणी दाखवतो. तर बघा भरपूर जणांचे कमेंट्स आलेले आहेत, आता मी सर्वांचे कमेंट्स दाखवू शकत नाही. तर बघा काल यांना 1500 रुपये मिळालेले आहेत, काल म्हणजे 29 तारखेला यांना 1500 रुपये मिळालेले आहेत आणि आज यांना 1500 रुपये मिळालेले आहेत, आज म्हणजे 30 सप्टेंबर. तर बघा काही लोकांना पैसे मिळत आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्हाला सुद्धा आज पैसे मिळतील, त्यामुळे पॅनिक होऊ नका. सर्व गोष्टी तुमच्या जर क्लिअर असतील तर 100% तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा, कारण की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सर्वांना पैसे मिळणार आहेत, ठीक आहे, त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि आता ही अतिशय महत्वपूर्ण सूचना, आता बघा तर बघा कालपासून नाही 25 सप्टेंबर पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा 25 सप्टेंबर पासून लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. 1 तारखेपर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबर पर्यंत सर्वांचे पैसे जमा होणार आहे. ज्या बहिणींचे पहिले पण बाकी आहे त्यांना डायरेक्टली 4500 रुपये मिळणार आहेत, ठीक आहे. तर बघा 1 ऑक्टोबर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे 1 तारखेपर्यंत, 1 ऑक्टोबर म्हणजे उद्याचा दिवस, उद्यापर्यंत सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही. ज्या माता बहिणींना अगोदर 3000 रुपये मिळालेले होते
तर अशा माता बहिणींच्या खात्यात यावेळेस 1500 रुपये जमा होतील आणि ज्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता अशा माता बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्टली 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे. हा व्हिडिओ जरी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलेला असेल, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.